हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे काठपदर साडी कशी नेसायची। म्हणजे काठपदर साडी नेसताना बऱ्याच महिलांना खूप प्रॉब्लेम येतो, म्हणजे त्याचा पदर असतो तो खूप फुगार राहतो, त्याच्या निर्या खूप फुगार राहतात, साडी व्यवस्थित दिसत नाही किंवा नेसता येत नाही काठपदर साडी। हे भरपूर प्रॉब्लेम्स असतात, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे। म्हणजे काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची साडी खूप चापून चोपून बसेल। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, काठपदर साडी खूप फुगार राहते, त्यासाठी साडी नेसण्याच्या अगोदरच तुम्हाला पदर बनवून घ्यायचा आहे। आता पदर बनवताना सगळ्यात अगोदर प्लेट बनवून घ्या व्यवस्थित। तुम्हाला जेवढ्या साईजच्या प्लेट पाहिजे तेवढ्या तुम्ही बनवू शकता। म्हणजे बारीक पाहिजे असेल तर बारीक बनवा, मोठ्या पाहिजे असतील तर मोठ्या सुद्धा बनवू शकता। तर एक पदर प्लेट बनवून घ्या, त्यानंतर तिथे एक पिन लावा, जेणेकरून तुम्ही जोपर्यंत साडी नेसताय तोपर्यंत तुमचा जो पदर आहे तो छान चापून चोपून राहील, जास्त फुगणार नाही। त्यासाठी तुम्हाला दोन जागेवरती पिन लावून घ्यायची। मी थोडंसं खाली आले, परत प्लेट बनवले आणि परत तिथे एक पिन लावलेली आहे। आता काय करायचं आहे, आता आपल्याला नेसत्या साईडला जायचं, म्हणजे ज्या साईडने आपण साडी नेसतो त्या साईडला आपल्याला जायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी माझ्या नेसत्या साईडला आलेली आहे। आणि त्यानंतर साडी नेसताना तुम्हाला जर हिल घालायची असेल तर तुम्ही अगोदरच हिल घाला, कारण जर तुम्ही नंतर हिलची चप्पल घातली तर तुमची साडी खूप वरती जाते, त्यासाठी चप्पल अगोदर घाला। जर तुम्हाला हिलची घालायची असेल तर, फ्लॅट घालायची असेल तर तुम्ही नंतर घातली तरी चालेल। आता आपल्याला साडी खोचून घ्यायची। साडी खोचताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला घोड्या पाडायच्या नाही। जर तुम्ही घोड्या पाडल्या तर तुमची साडी फुगार राहणारच राहणार, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लेनमध्ये साडी खोचून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ज्या साईडला आपला पदर बनवला होता त्या साईडला जायचं, म्हणजे जी पिन लावली होती शेवटी त्या साईडला। त्यानंतर गोल राऊंडमध्ये म्हणजे गोल राऊंड काढायचा आणि खांद्यावरती पदर टाकायचा। आणि जिथे तुम्ही पिन लावली होती तिथेच तुम्हाला थोडंसं पाठीमागच्या साईडला पिन लावा। जास्त समोर लावली तर तुम्ही खाली वाकल्यानंतर तुमचं पदर खाली पडू शकतो। आणि त्यानंतर बऱ्याच जणांना ही पण सवय असते की जी मानेजवळची प्लेट येते ती खूप वरती घेतात, तर ते खूप विचित्र वाटतं आणि तुमची जी समोरच्या ज्या पदराच्या प्लेट आहेत त्यासुद्धा खूप फुगार राहतात आणि साडी व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे तुम्हाला जास्त असं तिरक्या साईडने थोडंसं घ्यायचं आहे, जास्त तुम्हाला मानेच्या जवळ चिटकून ती प्लेट घ्यायची नाही। आणि सगळ्या प्लेट अशा व्यवस्थित दिसल्या पाहिजेत। तुम्ही पाहू शकता, अगदी असं वाटतं की आपण साडीला इस्त्री केलेली आहे, एवढं छान आपल्या प्लेट व्यवस्थित झालेल्या आहेत, म्हणजे पदर छान झालेला आहे। त्यानंतर जी मानेजवळची प्लेट येते तीच ओढून घ्यायची कमरेच्या साईडने आणि छान फिटिंगमध्ये आपली कमर शेप आला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी साडी घ्यायची आणि अशा वरच्या साईडने थोडीशी दुमडायची, म्हणजे एक प्लेट बनवून घ्यायची। अशा तुम्हाला 2 ते 3 प्लेट बनवायच्या आहेत, किंवा 3 किंवा 4 सुद्धा बनवू शकता, पण 4 पेक्षा जास्त बनवू नका। 4 पेक्षा जास्त बनवल्या तर ते खूपच विचित्र वाटतं। त्यामुळे तुम्ही मी 2 ते 3च काढते, 4 सुद्धा काढत नाही। तुम्ही पाहू शकता मी इथे 2च काढलेले आहेत। आणि प्रत्येक निरीमध्ये ती पिन टोचवायची आणि तुमच्या पेटीकोटला किंवा तुमच्या परकर तुम्ही जे काही घातलेलं आहे त्याला तुम्हाला पिन लावून घ्यायची, जेणेकरून ती अजिबात इकडे तिकडे होणार नाही। जर तुम्ही फक्त साडीलाच पिन लावली तर तुमच्या ज्या प्लेट बनवलेल्या आहेत त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि साडी फुगारत राहणार। आता तुम्हाला निर्या बनवून घ्यायच्यात। निर्या बनवताना तुम्हाला उजव्या साईडने येत असतील तर उजव्या साईडने बनवा, डाव्या साईडने येत असतील तर डाव्या साईडने सुद्धा बनवू शकता। आणि तुम्ही जर जाड असाल तर निर्या छोट्या बनवा, जर तुम्ही पातळ असाल तर निर्या मोठ्या बनवा, कारण साडी एकसारखीच असते। फक्त जर तुम्ही जाड असाल तर निर्या खूप कमी येतात आणि पातळ असाल तर निर्या जास्त येतात। त्यासाठी जाड असाल तर निर्या छोट्या बनवा आणि पातळ असाल तर निर्या मोठ्या बनवा। तर मी इथे सगळ्या निर्या व्यवस्थित बनवून घेतल्या। त्यानंतर एक एक निर्या आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं खाली यायचं, परत निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या, कारण काठपदर साडीच्या निर्या ह्या खूप फुगार राहतात आणि साडी व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला ती हँडलसुद्धा करता येत नाही। त्यामुळं थोडंसं असं खाली यायचं आणि प्रत्येक निरी ही व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे चोपून घ्यायची, जेणेकरून तुमची साडी व्यवस्थित चापून चोपून बसेल। आता तुम्ही पाहू शकता मी सगळ्या निर्या व्यवस्थित चापून चोपून बसवलेल्या आहेत। आणि आता तुम्ही तुमचं
माप घ्या, म्हणजे तुम्हाला खाली किती साडी सोडायची आहे त्याच्यावरती तुम्ही साडी खोचून घ्या. आता मी इथे व्यवस्थित साडी खोचून घेतली, पण साडी खोचताना बऱ्याच वेळा ज्या आपण पदराच्या प्लेट बनवलेल्या असतात त्यासुद्धा खराब होतात आणि ही जी राहिलेली साडी असते तीसुद्धा बऱ्याच जणी चुका करतात, निऱ्यांच्या वरतीच खवतात. तसं न करता तुम्हाला पाठीमागच्या साईडला ही राहिलेली साडी खोचायची आहे. जर तुम्ही तसं केलं, निऱ्याच्या वरती खोचलं, तर तुमचा अगदी साडीचा शो निघून जातो. आणि परत एक एक निरी घ्या व्यवस्थित आणि परत त्याला एक पिन लावून घ्या, म्हणजे निरी पिन लावा, जेणेकरून तुमच्या निऱ्या इकडे तिकडे होणार नाही आणि छान चापून चोपून बसतील. तर प्रत्येक निरी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे, कारण निऱ्या काठपदर साडी खूप फुलली जाते, त्यामुळे व्यवस्थित पिन लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला परत वरच्या पदराच्या साईडला यायचं आणि परत आपल्याला पदराची प्रत्येक निरी जी असते ती व्यवस्थित करून घ्यायची किंवा प्लेट जी असते ती व्यवस्थित करून घ्यायची, कारण आपण निऱ्या बनवताना त्या प्लेट इकडे तिकडे होतातच, त्यामुळे प्रत्येक व्यवस्थित प्लेट करून घ्या. त्यानंतर जी तुम्ही पिन लावली होती पदराच्या साईडला ती तुम्हाला पिन काढून घ्यायची आहे, कारण तोपर्यंत आपला पदर छान चापून चोपून राहिलेला असतो, बसलेला असतो. आता तुम्ही पाहू शकता, अगदी सोप्या पद्धतीने मी एकदम छोट्या छोट्या टिप्स आणि एकदम सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत. अजिबात याच्यामध्ये काही अवघड नाही आणि तुम्ही पाहू शकता आपली साडी किती छान चापून चोपून बसलेली आहे. आय होप की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.